हॅलो फ्रेंड्स. आज आपण कॉन्स्टिट्यूशनमधील आणीबाणी हा चॅप्टर बघणार आहोत. त्याला इंग्लिशमध्ये इमर्जन्सी असं म्हटलं जातं. तर आपण फेडरलिझम हा भाग बघितलेला आहे कॉन्स्टिट्यूशनमधला. तर फेडरलिझमवरती इम्पॅक्ट करणारा एक प्रोव्हिजन म्हणजे इमर्जन्सी आहे. इमर्जन्सी या शब्दाचा व्यवहारातला अर्थ वेगळा आहे आणि पॉलिटीमध्ये वापरला जाणारा अर्थ वेगळा आहे. व्यवहारामध्ये इमर्जन्सी म्हणजे काय, कशा अर्थानं हा शब्द घेतला जातो, तर एखादी अचानक आलेली गोष्ट असेल किंवा अचानक आलेलं संकट असेल तर त्याला इमर्जन्सी असं म्हटलं जातं. पण पॉलिटीमध्ये इमर्जन्सी हे थोडं इलॅबोरेटिव्हली घेतलं जातं. म्हणजे अचानक आलेली गोष्ट ही इथं आहेच, पण त्याहीपेक्षा आणखीन एक गोष्ट होत असते. तर ती गोष्ट म्हणजे काय, तर आपण बघितलं की आपलं कॉन्स्टिट्यूशन जे आहे तर ते फेडरल आहे. तर आपलं फेडरल असणारं हे जे काही कॉन्स्टिट्यूशन आहे तर ते इमर्जन्सी लागू केल्यानंतर युनिटरी होऊन जातं. म्हणजे इन शॉर्ट इमर्जन्सीमध्ये काय होतं, तर नियमितपणे जी अधिकारांची वाटणी स्टेट अँड सेंट्रल यांच्यामध्ये झालेली आहे तर ती वाटणी अचानकपणे बदलली जाते आणि राज्याचे जे काही अधिकार आहेत ते सर्व अधिकार केंद्राकडे एकवटले जातात. तर ही अशा पद्धतीची घटनेमध्ये असणारी तरतूद म्हणजे तिला आणीबाणी असं म्हटलं जातं. ठीक आहे. तर इथं काय म्हटलेलं आहे बघा. The state of emergency in India refers to a period of the governance that can be proclaimed by the President of India during the certain crisis situation. ओके, म्हणजे हे क्लिअर झालं की व्यवहारामध्ये इमर्जन्सी म्हणजे एखादी क्रायसिस सिच्युएशन असते. तसेच पॉलिटीमध्ये सुद्धा इमर्जन्सी सिच्युएशन म्हणजे एक क्रायसिस सिच्युएशन असते. Under the advice of the Cabinet of the Minister, the President can overrule many provisions of the Constitution which guarantees fundamental right to the citizens of India. मग हे जे इमर्जन्सीचं प्रोक्लेमेशन आहे तर हे कोण करत असतं, तर प्रेसिडेंट करत असतो. मग प्रेसिडेंट कोणाच्या कसा करत असतो, स्वतःच्या इच्छेने करत असतो का, तर नाही, तर तो विथ द ॲडवाईस ऑफ द कॅबिनेट मिनिस्टर्स करत असतो. ठीक आहे. आणि एकदा इमर्जन्सीचं प्रोक्लेमेशन झाल्यानंतर कॉन्स्टिट्यूशनमध्ये जे काय फेडरल स्ट्रक्चर सांगितलेलं आहे तर ते ओव्हररूल होत असतं. आणि अगदी त्यामध्ये फंडामेंटल राईट्स जे आहेत तर त्यामध्ये सुद्धा बरेच चेंजेस होत असतात. पुढे असं म्हटलेलं आहे, द इमर्जन्सी प्रोव्हिजन्स आर कंटेन इन पार्ट 18th ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ द इंडिया फ्रॉम आर्टिकल 352 to 360. म्हणजे घटनेमधल्या 18व्या भागामध्ये कलम क्रमांक 352 ते 360 यांच्यामध्ये आणीबाणीविषयक तरतुदी दिलेल्या आहेत. These provisions enable the central government to meet an abnormal situation effectively. मग या प्रोव्हिजन्समुळं, इमर्जन्सी प्रोव्हिजन्समुळं सेंट्रल गव्हर्नमेंटला असे अधिकार मिळतात, एखादी अबनॉर्मल सिच्युएशन जर आली तर त्या अबनॉर्मल सिच्युएशनमध्ये राज्याचे सर्व अधिकार आपल्याकडे घेण्याचे अधिकार सेंट्रल गव्हर्नमेंटला मिळतात. ठीक आहे. The rationality behind the incorporation is to safeguard the sovereignty, unity, integrity, and security of the country, the democratic political system, and the constitution. मग इमर्जन्सी प्रोव्हिजन कॉन्स्टिट्यूशनमध्ये समाविष्ट करण्यामागे जी फिलॉसॉफी होती, जे रिझन्स होते, जे तर्क होता, तर तो तर्क काय होता, तर जर देशाची सोव्हेरेनिटी म्हणजे सार्वभौमत्व धोक्यात आलं, युनिटी धोक्यात आली, इंटिग्रिटी धोक्यात आली, किंवा जर सिक्युरिटी धोक्यात आली, किंवा देशाची समजा पॉलिटिकल
सिस्टीम किंवा डेमोक्रेटिक सिस्टीम आणि राज्यघटना धोक्यात आली असं जे काय एखादी सिच्युएशन आली, क्रायसिस सिच्युएशन आली, तर अशा परिस्थितीमध्ये अशा परिस्थितीमध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटकडे सर्व अधिकार एकवटलेलं असणं गरजेचं आहे. ही एक अबनॉर्मल सिच्युएशन असणार आहे आणि या सिच्युएशनमध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटकडे सर्व अधिकारांचं केंद्रीकरण झालेलं असणार आहे. कॉन्स्टिट्यूशनने 3 प्रकारच्या इमर्जन्सी सांगितलेल्या आहेत. तर त्या म्हणजे नॅशनल इमर्जन्सी, त्यानंतर कॉन्स्टिट्यूशनल इमर्जन्सी आणि फायनान्शियल इमर्जन्सी. ठीक आहे. तर पहिल्यांदा आपण नॅशनल इमर्जन्सी बघून घेऊ. नॅशनल इमर्जन्सी कॅन बी डिक्लेअर्ड ऑन द बेसिस ऑफ द वॉर, एक्सटर्नल ॲग्रेशन और आर्म्ड रेबेलेशन. म्हणजे नॅशनल इमर्जन्सी ही कोणत्या ग्राउंडवरती डिक्लेअर केली जाते, तर युद्ध, बाह्य आक्रमण किंवा सशस्त्र उठाव जर झाला तर. द कॉन्स्टिट्यूशन एम्प्लॉयज द एक्सप्रेशन प्रोक्लेमेशन ऑफ द इमर्जन्सी टू डिनोट द इमर्जन्सी ऑफ धिस टाईप. मग कॉन्स्टिट्यूशनमध्ये प्रेसिडेंट विल प्रोक्लेम द इमर्जन्सी असं म्हटलेलं आहे. म्हणजे प्रोक्लेमिनेशन ऑफ द इमर्जन्सी हा जो शब्द आहे तर तो स्पेसिफिकली नॅशनल इमर्जन्सी संदर्भात वापरला गेलेला आहे. हे लक्षात घ्या. नॅशनल इमर्जन्सी संदर्भात हा शब्द वापरला गेलेला आहे. त्यानंतर ग्राउंड्स ऑफ द डिक्लेरेशन ऑफ अ नॅशनल इमर्जन्सी. अंडर आर्टिकल 352 the president can declare the national emergency when security of India or the part of it is threatened by the war or external aggression or armed rebellion. मग ही नॅशनल इमर्जन्सी कधी डिक्लेअर केली जाते, जर संपूर्ण भारताची किंवा भारताच्या एखाद्या भागाची सिक्युरिटी ही युद्ध किंवा बाह्य आक्रमण किंवा आर्म्ड रेबेलेशन यांच्यामुळे जर काय धोक्यात आली तर ही नॅशनल इमर्जन्सी डिक्लेअर केली जाते. तर इथं युद्ध, बाह्य आक्रमण आणि आर्म्ड रेबेलेशन या तिन्हीमध्ये काय फरक आहे, तर युद्ध म्हणजे तुम्हाला माहिती आहे, म्हणजे दुसऱ्या देशानं समजा भारतावरती आक्रमण केलं तर ते युद्ध असणार आहे. पण युद्धामध्ये कसं असतं की युद्ध करणारे दोन्ही देश हे ऑफिशियली डिक्लेअर करत असतात की आता आम्ही तुमच्याशी युद्ध पुकारलेलं आहे ते. पण समजा 26/11 सारखी सिच्युएशन झाली, पुलवामासारखा मोठा अटॅक झाला किंवा असं काय जर झालं तर त्यात म्हणजे अशी युद्धजन्य परिस्थिती उद्भवलेली असते. पण कोणत्याही देशानं ऑफिशियली डिक्लेअर केलेलं नसतं की आता आम्ही युद्ध डिक्लेअर केलेलं आहे. म्हणजे डोकलामबाबतचा इश्यू असेल किंवा परवाच लडाखमध्ये चायनानं जे काय अटॅक केले होते तर ते असतील, तर याला युद्ध म्हणत नाही, तर त्याला एक्सटर्नल ॲग्रेशन म्हणतात. म्हणजे ती युद्धाचीच परिस्थिती असते पण त्यात ऑफिशियली कोणी डिक्लेअर केलेलं नसतं, तर त्याला एक्सटर्नल ॲग्रेशन म्हणतात. आणि आर्म्ड रिबेलेशन म्हणजे समजा आता आपल्या इथं अनेक मोर्चे निघत असतात किंवा काही आंदोलनं होत असतात, तर ही आंदोलनं सनदशीर मार्गानं, शांततेच्या मार्गानं होत असतात. पण समजा ही जर आंदोलनं तलवार घेऊन किंवा बंदुका घेऊन जर निघाली तर अशा प्रकारच्या या आंदोलनांना आर्म्ड रेबेलेशन म्हणतात. ठीक आहे. म्हणजे शस्त्र घेऊन एखादा उठाव करणं याला आर्म्ड रेबेलेशन म्हणतात. मग विचार करा, ही तिन्ही परिस्थिती जी आहे ही काय सर्वसामान्य परिस्थिती नाही आहे. मग या असामान्य परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी केंद्र सरकारकडे अधिकार जास्त असणं गरजेचं आहे. मग अशा परिस्थितीमध्ये केंद्र सरकारकडे सर्व अधिकार एकवटले जातात. त्यानंतर बघू, द प्रेसिडेंट कॅन डिक्लेअर नॅशनल इमर्जन्सी इवन बिफोर द ॲक्च्युअल अकरन्स ऑफ द वॉर ऑर आर्म्ड रेबेलेशन ऑर द एक्सटर्नल ॲग्रेशन. तर ह्या ज्या 3 घटना आहेत, ह्या 3 घटना घडल्यानंतर किंवा इवन घडण्याआधीसुद्धा प्रेसिडेंट नॅशनल इमर्जन्सी डिक्लेअर करू शकतो. ठीक आहे. म्हणजे भारत आणि पाकिस्तान किंवा अन्य कोणत्याही भारताचं अन्य कोणत्याही देशाबरोबर युद्ध प्रत्यक्ष सुरू करण्यापूर्वीसुद्धा म्हणजे अशी युद्धजन्य परिस्थिती जर उद्भवली तर प्रेसिडेंट नॅशनल इमर्जन्सी डिक्लेअर करू शकतो. मग आर्म्ड रेबेलेशन होईल अशी शक्यता निर्माण झाली तरीसुद्धा प्रेसिडेंट नॅशनल इमर्जन्सी डिक्लेअर करू शकतो.
When the national emergency is declared on the ground of the war or external aggression, it is known as the external emergency. म्हणजे ठीक आहे, आपण पुढे बघू. ऑन द अदर हँड, वेन इट इज डिक्लेअर्ड ऑन द ग्राउंड ऑफ द आर्म्ड रेबेलेशन, इट इज नोन ॲज द इंटरनल इमर्जन्सी. मग युद्ध आणि एक्सटर्नल ॲग्रेशन जे आहे तर ते भारतातल्या लोकांकडून होत नसतं, तर भारताबाहेरच्या लोकांच्याकडून भारताविषयी घडत असलेली ती क्रिया असते. म्हणजे इट इज अन एक्सटर्नल इम्पॅक्ट. मग एक्सटर्नल इम्पॅक्टमुळे लावली गेलेली जी काय आणीबाणी असते, इमर्जन्सी असते, तर तिला एक्सटर्नल इमर्जन्सी असं म्हटलं जातं. पण जेव्हा आर्म्ड रिबेलेशन होतं, ठीक आहे, तर ते आर्म्ड रिबेलेशन आहे तर ते इंटरनल इम्पॅक्ट असतो. म्हणजे भारतातल्या लोकांद्वारे केली जाणारी ती क्रिया असते, म्हणून तिला इंटरनल. मग अशा परिस्थितीमध्ये लागू करणारी जी काय इमर्जन्सी असते तर तिला इंटरनल इमर्जन्सी असं म्हटलं जातं. मग ही जी इंटरनल इमर्जन्सी आर्म्ड रिबेलेशन ही जी काय टर्म आहे इंटरनल इमर्जन्सीसाठीची, तर ती ॲक्च्युली 44 कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंटने ॲड केलेली आहे. तर आर्म्ड रिबेलेशनच्या आधी पूर्वी असं होतं की इंटरनल डिस्टर्बन्स. मग इंटरनल डिस्टर्बन्स म्हणजे काय, तर समजा काही लोक सनदशीर मार्गाने जरी मोर्चा काढणार असतील तरीसुद्धा तो एक प्रकारचा इंटरनल डिस्टर्बन्स असतो. म्हणजे ट्रॅफिकसुद्धा जाम होतं किंवा समाजामध्ये तणावाचं वातावरणही निर्माण होतं. पण आम घेऊन एखादा मोर्चा काढणं आणि सनदशीर मार्गानं मोर्चा काढणं याच्यामध्ये फरक असतो. मग इंटरनल डिस्टर्बन्स केवळ जर काय सनदशीर मार्गानेही होत असेल तर या क्षुल्लक गोष्टीसाठी गव्हर्नमेंट नॅशनल इमर्जन्सी पुकारू शकत नाही, आणि सरकारनं असं करू नये याच्यासाठी स्पेसिफिकली 14व्या घटना दुरुस्तीने इंटरनल डिस्टर्बन्सच्या ऐवजी आर्म्ड रिबेलेशन असा शब्द वापरला गेला. म्हणजे आर्म्ड रिबेलेशनची जी तीव्रता आहे ती आर्म्ड रिबेलेशनची जी तीव्रता आहे ती इंटरनल डिस्टर्बन्सपेक्षा कितीतरी पटीनं जास्त असते. मग फॉर एक्झाम्पल, इफ इंडिया अँड पाकिस्तान ओपनली ॲक्सेप्टेड दॅट दे विल यूज आर्म्ड फोर्सेस अगेन्स्ट इच अदर इज सिम्पली अ वॉर. ठीक आहे, म्हणजे मी तुम्हाला सांगितलं, इफ देर इज अ नो फॉर्मल डिक्लेरेशन दॅट देअर विल द आर्म्ड फोर्सेस यूज्ड अगेन्स्ट अ कंट्री इज अन एक्सटर्नल ॲग्रेशन, अँड इफ बिकॉज ऑफ दोज टू ग्राउंड्स अँड इमर्जन्सी इज प्रोक्लेम्ड ॲज अन एक्सटर्नल इमर्जन्सी. मी आता तुम्हाला ते सांगितलं होतं. Next thing is that the 38 Amendments Act of 1975 made a declaration of a national emergency avenue to judicial review, but this provision was subsequently deleted by the 44th Amendment Act of the 78. म्हणजे 38वी जी घटनादुरुस्ती होती तर त्या घटनादुरुस्तीने नॅशनल इमर्जन्सी लागू करण्याचा जो काय निर्णय होता तर तो ज्युडिशियल रिव्ह्यूच्या ज्युरिडिक्शनमधून काढून टाकला होता. पण 44व्या घटनादुरुस्तीद्वारे पुन्हा एकदा नॅशनल इमर्जन्सीचा जो काही इश्यू आहे तो ज्युडिशियल रिव्ह्यूच्या अंतर्गत आणला गेला. पण ज्युडिशियल रिव्ह्यूच्या अंतर्गत आणला गेला म्हणजे काय, तर न्यायालय या गोष्टीची परीक्षण करू शकते की ज्या गोष्टीमुळे नॅशनल इमर्जन्सी डिक्लेअर केलेली आहे तर ती गोष्ट योग्य आहे की नाही हे या गोष्टीचं न्यायालय पुनर्विलोकन करू शकते. मग समजा न्यायालयाला असं वाटलं की ही जी काय इमर्जन्सी डिक्लेअर केलेली आहे तर ती काहीतरी पॉलिटिकल मोटिव्हने डिक्लेअर केलेली आहे असं जर काय वाटलं तर न्यायालय अशी इमर्जन्सी कॅन्सल करण्याचे आदेश देऊ शकते. In Minerva Mill case, 1980, the Supreme Court held that the national emergency can be challenged in the court on the ground of the mala fide, or that the declaration was based on wholly extraneous or the irrelevance fact.
म्हणजे मिनर्वा मिलमध्ये सांगितलं की सुप्रीम कोर्ट नॅशनल इमर्जन्सी ज्या ग्राउंडवरती डिक्लेअर केलेले आहे त्या ग्राउंडचं ज्युडिशियल रिव्ह्यू अंतर्गत परीक्षण करू शकते. जर ते ग्राउंड्स जर सुप्रीम कोर्टला मालाफाईड म्हणजे चुकीचे वाटले किंवा काही स्वार्थी हेतून प्रेरित झालेले वाटले किंवा इरेलेव्हंट अतार्किक फॅक्ट्सद्वारे हे केलेले आहेत असं वाटलं तर न्यायालय इमर्जन्सी कॅन्सल करू शकते. त्यानंतर पार्लमेंटरी अप्रुव्हल अँड द ड्युरेशन. म्हणजे आता आपण बघूयात की नॅशनल इमर्जन्सीला पार्लमेंट ॲप्रूव्ह कसं करत असतं. ठीक आहे. म्हणजे नॅशनल इमर्जन्सी लावण्यामध्ये कोणकोणते घटक सहभागी असतात. ठीक आहे, हे आपण बघू. मग द प्रोक्लेमेशन ऑफ द इमर्जन्सी मस्ट बी अप्रूव्ड बाय बोथ द हाऊसेस ऑफ द पार्लमेंट विदिन वन मंथ फ्रॉम द डेट ऑफ इट्स इश्यू. म्हणजे इमर्जन्सी लागू कोण करत असतं तर प्रेसिडेंट लागू करत असतो. कसा प्रेसिडेंट लागू करत असतो तर त्याच्या कॅबिनेट काउन्सिल ऑफ मिनिस्टर्सने म्हणजे त्यातल्या कॅबिनेट मिनिस्टरनी लेखी जर प्रेसिडेंटकडे मागणी केली की इमर्जन्सी लागू करा तर प्रेसिडेंट इमर्जन्सी लागू करत असतो. पण प्रेसिडेंटने लागू केल्यानंतर 1 महिन्याच्या आत संसदेच्या दोन्ही सदनांनी त्या इमर्जन्सीला मान्यता देणं गरजेचं असतं. आणि ही जी मान्यता आहे तर ती स्पेशल मेजॉरिटीनं मान्यता देणं गरजेचं असतं. आपण स्पेशल मेजॉरिटी म्हणजे काय हे मागच्या लेक्चरला आपण बघितलेलं आहे. हावेवर इफ द प्रोक्लेमेशन ऑफ द इमर्जन्सी इज इश्यूड ॲट अ टाईम वेन द लोकसभा has been dissolved or the dissolution take place during the period of 1 month without approving the proclamation, then the proclamation survives until 30 days from the first sitting of the Lok Sabha after its reconstitution, provided the Rajya Sabha has in meantime approved it. म्हणजे समजा कॅबिनेटने इमर्जन्सी डिक्लेअर केली आणि त्यानंतर जर लोकसभा डिझॉल्व झालेली असेल तर काय करायचं तर पहिली गोष्ट अशा परिस्थितीमध्ये 30 दिवसाच्या आत राज्यसभेनं तिला मान्यता देणं गरजेचं असतं. आणि त्यानंतर डिझॉल्व झालेली लोकसभा निवडणुकीनंतर पुनर्गठित झाल्यानंतर झालेल्या दिवसापासून 30 दिवसाच्या आत लोकसभेनं तिला मान्यता देणं गरजेचं असतं. पण लोकसभेनं मान्यता देण्यापूर्वी तिला राज्यसभेनं मान्यता दिलेली असणं आवश्यक असतं. हे कुठल्या परिस्थितीमध्ये जर इमर्जन्सी डिक्लेअर केल्यानंतर लोकसभा डिझॉल्व झालेली असेल तर. ठीक आहे. मग समजा लोकसभा डिझॉल्व झालेली आहे आणि अशा परिस्थितीत प्रेसिडेंटनं इमर्जन्सी डिक्लेअर केलेली आहे आणि राज्यसभेनं जर तो प्रस्ताव नामंजूर केला तर मग ॲट दॅट पॉईंट इमर्जन्सी विड्रॉ करावी लागते. कारण नियम असा आहे की इमर्जन्सी कंटिन्यू करण्यासाठी राज्यसभा आणि लोकसभा या दोन्हींनीही सायमल्टेनियसली मान्यता देणं आवश्यक असतं. मग जर राज्यसभेनेच तिला नकार दिलेला असेल तर लोकसभेच्या अप्रुव्हलची वाट बघण्यात काय अर्थच नसतो. त्याच्यामुळं लोकसभा डिझॉल्व झाल्यानंतर राज्यसभेनं पहिल्यांदा तिला अप्रुव्हल देणं गरजेचं असतं आणि राज्यसभेनं अप्रुव्हल दिल्यानंतर नवीन लोकसभा पुनर्गठित होऊपर्यंत वाट बघितली जाते आणि पुनर्गठित झाल्यानंतर 30 दिवसाच्या लोकसभेने तिला मान्यता देणं आवश्यक असतं. If approved by the both houses, the emergency continue for 6 months and can be extended to an indefinite period with an approval of the parliament for every 6 months. मग एकदा पार्लमेंटचं अप्रुव्हल घेतल्यानंतर ती फक्त 6 महिन्यापर्यंतच लागू केली जाऊ शकते आणि जर पुन्हा वाढवायची असेल आणीबाणी तर पुन्हा एकदा पार्लमेंटची मंजुरी घ्यावी लागते. म्हणजे दर 6 महिन्यांनी पार्लमेंटची मंजुरी घेणं आवश्यक असतं आणि पार्लमेंटची मंजुरी घेत राहिल्यानंतर कितीही कालावधीसाठी इमर्जन्सी लागू केली जाऊ शकते.
त्यानंतर every resolution approving the proclamation of the emergency or its continuance must be passed by the either house of the parliament by a special majority. म्हणजे इमर्जन्सी लागू करण्यासाठी चे जे काय रेझोल्युशन्स आहेत तर ते स्पेशल मेजॉरिटीने पार्लमेंटमध्ये पास होणं गरजेचं असतं. त्यानंतर रिव्होकेशन ऑफ द प्रोक्लेमेशन म्हणजे आणीबाणी मागे घ्यायची असेल तर ती कशा पद्धतीनं मागे घेतली जाते त्याच्याविषयी आपण चर्चा करू. बघा, द प्रोक्लेमेशन ऑफ द इमर्जन्सी मे बी रिवोक्ड बाय द प्रेसिडेंट ॲट एनी टाईम बाय द सबसिक्वेंट प्रोक्लेमेशन. म्हणजे जर का प्रेसिडेंटने इमर्जन्सी लागू करण्याविषयी प्रोक्लेमेशन जारी केलं आणि त्यानंतर त्याला संसदेनं मान्यता देण्याच्या आधीच जर प्रेसिडेंटने ती इमर्जन्सी मागे घेण्याविषयी सुद्धा एखादं प्रोक्लेमेशन केलं तरीसुद्धा इमर्जन्सी मागे घेतली जाऊ शकते. ठीक आहे. म्हणजे मग जर काय प्रेसिडेंटनेच जर दुसरा प्रोक्लेमेशनद्वारे जर इमर्जन्सी मागे घेतली तर अशा प्रोक्लेमेशनला मागे घेण्याच्या प्रोक्लेमेशनला पार्लमेंटरी अप्रुव्हलची आवश्यकता नसते. ठीक आहे. त्यानंतर द इमर्जन्सी मस्ट बी रिवोक्ड इफ द लोकसभा पासेस अ रेझोल्युशन बाय अ सिम्पल मेजॉरिटी डिसअप्रुव्हिंग इट्स कंटिन्युएशन. मग समजा इमर्जन्सी प्रोक्लेम केल्यानंतर लोकसभेनं जर काय सिम्पल मेजॉरिटीनं जर काय रेझोल्युशन पास केलं आणि जर काय जर नॅशनल इमर्जन्सीचं जे काय प्रोक्लेमेशन आहे ते डिसअप्रूव्ह केलं तर इमर्जन्सी मागे घेणं गरजेचं असतं. आता आपण बघू म्हणजे इन शॉर्ट की रिवोकेशन ऑफ द प्रोक्लेमेशन कशा पद्धतीने होतं. एक तर तो अधिकार प्रेसिडेंटला आहे किंवा तो अधिकार लोकसभेला आहे. मग आता आपण बघू इफेक्ट ऑफ द इमर्जन्सी म्हणजे इमर्जन्सीचे परिणाम काय होतात. मी लेक्चरच्या सुरुवातीला सांगितलं होतं की इमर्जन्सी लागू केल्यानंतर भारताचं जे फेडरल स्ट्रक्चर आहे तर ते संपूर्णतः युनिटरी स्ट्रक्चरमध्ये कन्वर्ट होत असतं. The proclamation of the emergency has a drastic and wide-ranging effect on the political system. These consequences can be grouped up into 3 categories. ठीक आहे. 3 कॅटेगरीमध्ये हे जे काय परिणाम आहेत तर ते आपण सेपरेट करू शकतो. इफेक्ट ऑन द सेंटर स्टेट रिलेशन म्हणजे सेंटर स्टेट रिलेशनवरती इमर्जन्सीचा काय परिणाम होतो तर बघा. While proclamation of the emergency is in force, the normal fabric of the center-state relation undergoes a basic changes. This can be studied under 3 heads. मग सेंटर स्टेट जे काय रिलेशन आहेत तर नॉर्मल सिच्युएशनमध्ये असणारं सेंटर स्टेट रिलेशन हे बदलतं आणि तर आपण सेंटर स्टेट रिलेशन कालच्या लेक्चरला बघितलेलं आहे. मग सेंटर स्टेट रिलेशन कुठे कुठे असतं एक्झिक्युटिव्ह लेजिस्लेटिव्ह आणि फायनान्शियल गोष्टीमध्ये असतं. मग इमर्जन्सी लागू केल्यानंतर सेंटर अँड स्टेटमधले एक्झिक्युटिव्ह लेजिस्लेटिव्ह आणि फायनान्शियल हे तिन्ही प्रकारच्या रिलेशनमध्ये परिणाम होत असतात. एक्झिक्युटिव्ह रिलेशनमध्ये काय परिणाम होत असतात बघा. तर सेंटर बिकम्स इंटायटल टू गिव्ह एक्झिक्युटिव्ह डायरेक्शन टू अ स्टेट ऑन एनी मॅटर. मग नॉर्मल सिच्युएशनमध्ये सेंटरला स्टेट लिस्टशी संबंधित असणाऱ्या गोष्टींविषयी ऑर्डर देण्याचे अधिकार सेंट्रलला नसतात. पण एकदा इमर्जन्सी लागू केल्यानंतर केंद्र सरकार राज्य सरकारला राज्यसूचीतील विषयांच्या संबंधीसुद्धा ऑर्डर देऊ शकते. ठीक आहे. त्यानंतर लेजिस्लेटिव्ह म्हणजे कायदेविषयक प्रक्रियेत काय चेंजेस होऊ शकतो तर पार्लमेंट बिकेम्स empowered to make a laws on any subject mentioned in the state list. The president can issue the ordinance
on a state subject also if the parliament is not in session. The laws made on a state subject by the parliament becomes inoperative 6 months after the emergency has ceased to be operation. मग इमर्जन्सी लागू केल्यानंतर स्टेट लिस्ट वरती कायदे करण्याचा अधिकार त्या राज्याचा डिझॉल्व होतो आणि त्या राज्याविषयी किंवा संपूर्ण देशात जर का नॅशनल इमर्जन्सी लागू केली असेल तर संपूर्ण देशाविषयी संपूर्ण देशामध्ये स्टेट लिस्टवरती कायदे करण्याचा अधिकार हा पार्लमेंटला असतो आणि नॅशनल इमर्जन्सीच्या सिच्युएशनमध्ये पार्लमेंट स्टेट लिस्टवरच्या कुठल्याही गोष्टीवरती कायदा करू शकते. त्याचवेळी स्टेट लिस्टमधल्या एखाद्या गोष्टीवरती ऑर्डिनन्स काढण्याचा सुद्धा अधिकार हा प्रेसिडेंटला असतो. मग ऑर्डिनन्स कधी काढला जातो? जेव्हा पार्लमेंट सेशनमध्ये नसतं तेव्हा ऑर्डिनन्स काढला जातो. हे आपण प्रेसिडेंट आणि गव्हर्नरच्या चॅप्टरमध्ये बघितलेलं आहे. त्यानंतर नॅशनल इमर्जन्सीमध्ये जे काय बनवलेले पार्लमेंटनं राज्यांच्यासाठी बनवलेले कायदे आहेत तर ते इमर्जन्सी संपल्यानंतर 6 महिन्यांच्या पर्यंत ऑपरेटिव्ह असतात आणि त्याच्यानंतर ते डिझॉल्व होतात. आता आपण बघू फायनान्शियल मॅटर. फायनान्शियल मॅटरमध्ये काय काय चेंजेस होतात? द प्रेसिडेंट कॅन नोटिफाय द कॉन्स्टिट्युशनल डिस्ट्रीब्युशन ऑफ अ रेव्हेन्यू बिटवीन सेंटर अँड स्टेट. President can modify the constitutional distribution of a revenue between center and state. मग रेग्युलर फायनान्शियल रिलेशन कसं असतं तर ते फायनान्स कमिशनने दिलेलं जे काही गाईडलाईन असतं तर त्याच्यानुसार रेग्युलर सिच्युएशनमध्ये सेंटर आणि स्टेट यांचं रिलेशन असतं. पण इमर्जन्सीच्या पिरियडमध्ये प्रेसिडेंटला स्टेट आणि सेंटर यांच्यातलं जे काय फायनान्शियल रिलेशन आहे तर ते बदलण्याचा अधिकार असतो. तर आता आपण बघू द इफेक्ट ऑन द लाईफ ऑफ अ लोकसभा अँड स्टेट असेंब्ली. मग नॅशनल इमर्जन्सीचा लोकसभा आणि स्टेट असेंब्लीच्या लाईफवरती काय परिणाम होतो? While the proclamation of the national emergency is in operation, the life of the Lok Sabha may be extended beyond the normal term for 1 year at a time. म्हणजे नॅशनल इमर्जन्सी लागू केलेली असताना लोकसभेची जी काय 5 वर्षाची लाईफ आहे तर ती एका वेळी 1 वर्षानं एक्सटेंड केली जाऊ शकते. ठीक आहे. However, this extension cannot continue beyond a period of 6 months after the emergency has ceased to operate. मग एका वेळी 1 वर्षानं ते एक्सटेंड केले जाऊ शकतं. असं कितीही वेळा केलं जाऊ शकतं. म्हणजे 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष असं कितीही वेळा ते एक्सटेंड केली जाऊ शकते. फक्त त्याला एक अशी उपअट आहे की इमर्जन्सी संपल्यानंतर 6 महिन्याच्या आत त्यांची जी काही कालावधी आहे तो संपणार असतो. म्हणजे समजा जर मार्च महिन्यामध्ये जर काय इमर्जन्सी मागे घेतली तर त्यानंतर पुढच्या 6 महिन्याच्या आत तर ते हाऊस डिझॉल्व होणं आवश्यक असतं. आणि त्याचप्रमाणे पार्लमेंट स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्लीचा लाईफसुद्धा 1 वर्षानं वाढवू शकतात आणि त्याच्यासाठी सुद्धा सेम रूल लागू आहे. नॅशनल इमर्जन्सी संपल्यानंतर 6 महिन्याच्या आत ते स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्ली डिझॉल्व होणं आवश्यक असतं. ठीक आहे. त्यानंतर आता आपण बघू द इफेक्ट ऑन फंडामेंटल राईट्स. म्हणजे नॅशनल इमर्जन्सीचा फंडामेंटल राईट्सवरती काय इफेक्ट होतो. तर आर्टिकल 358 अँड 359 डिस्क्राइब्स द इफेक्ट ऑफ द नॅशनल इमर्जन्सी
ऑन द फंडामेंटल राईट. दिस टू प्रोव्हिजन्स आर एक्सप्लेन्ड बिलो. म्हणजे नॅशनल इमर्जन्सीचा फंडामेंटल राईट्सवरती काय परिणाम होतो, कसा परिणाम होतो, हे आर्टिकल 358 आणि 359मध्ये डिस्क्राईब केलेलं आहे. तर सस्पेन्शन ऑफ अ फंडामेंटल राईट्स अंडर आर्टिकल 19. ठीक आहे. मग अकॉर्डिंग टू आर्टिकल 358, when the proclamation of the national emergency is made, the 6 fundamental rights under Article 19 are automatically suspended. Under Article 19 is automatically reviewed after the expiry of the emergency. म्हणजे जर का 358च्या अंतर्गत आणीबाणी लागू केलेली असेल तर तर आर्टिकल 19मध्ये जे काय सांगितलेले फंडामेंटल राईट्स आहेत तर ते फंडामेंटल राईट्स सस्पेंड होतात. तर ते फंडामेंटल राईट सस्पेंड होतात आणि इमर्जन्सी मागे घेतल्यानंतर ॲटोमॅटिकली 19मधून जे काय फंडामेंटल राईट्स सस्पेंड झालेले आहेत तर ते पुन्हा पुनर्जीवित होत असतात. मग ह्या 358मध्ये ही जी तरतूद आहे तर यामध्ये 44व्या घटना दुरुस्तीने थोडा चेंज केलेला आहे. तर तो चेंज कसा केलेला आहे? 44th Amendment Act laid out that Article 19 can only be suspended when the national emergency is laid on the ground of a war and external aggression and not on the case of the armed rebellion. म्हणजे 44व्या घटना दुरुस्तीने चेंज काय केला तर आर्टिकल 19मध्ये सांगितलेले फंडामेंटल राईट्स तेव्हाच सस्पेंड होऊ शकतात जर नॅशनल इमर्जन्सी ही वार किंवा एक्सटर्नल ॲग्रेशन या गोष्टीमुळे जर डिक्लेअर केलेली असेल तर जर आर्म्ड रिव्होल्युशन या ग्राउंडवरती जर का नॅशनल इमर्जन्सी डिक्लेअर केलेली असेल तर आर्टिकल 19मध्ये सांगितलेले जे काय फंडामेंटल राईट आहेत तर ते सस्पेंड केले जाऊ शकत नाहीत. मग त्यानंतर सस्पेन्शन ऑफ अदर फंडामेंटल राईट्स याच्याविषयी आर्टिकल 359 आपल्याला सांगतं. अंडर आर्टिकल 359 द प्रेसिडेंट इज अथॉराइज्ड टू सस्पेंड बाय ऑर्डर द राईट टू मूव्ह एनी कोर्ट फॉर द एन्फोर्समेंट ऑफ द फंडामेंटल राईट्स ड्युरिंग द national emergency. Thus, remedial measures are suspended and not the fundamental rights. मग हे बघा 359मध्ये विषयी लोकांचा एक गैरसमज असतो की असा की 359 नुसार बाकीचे फंडामेंटल राईट्स सुद्धा सस्पेंड केले जाऊ शकतात. म्हणजे 358मध्ये कसं आर्टिकल 19 मधले फंडामेंटल राईट्स हे सस्पेंड केलेले आहेत तर तसा लोकांचा समज असतो की 359 नुसार उरलेले फंडामेंटल राईट्स हे सस्पेंड होतात. तर मित्रांनो हे चुकीचं आहे. 359 नुसार जर काय नॅशनल इमर्जन्सी डिक्लेअर केली तर फंडामेंटल राईट्स हे सस्पेंड होत नाही तर फंडामेंटल राईट्सची अंमलबजावणी करून घेणं हा जो अधिकार असतो तर तो राईट सस्पेंड होतो. मग अंमलबजावणी आपण कशी करत असतो तर आर्टिकल 32 आणि आर्टिकल 226 यांच्याद्वारे हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट यांच्यामध्ये जाऊन आपण आपल्या फंडामेंटल राईट्सची अंमलबजावणी करून घेत असतो. म्हणजे जर गव्हर्नमेंटने किंवा एक्झिक्युटिव्ह काउन्सिलने जर फंडामेंटल राईट्स अशा परिस्थितीमध्ये लोकांना देण्याचं ठरवलं तर ते फंडामेंटल राईट्स लोकांना मिळू शकतात. पण समजा काही गोष्टीत जर काय गव्हर्नमेंटने फंडामेंटल राईट्सचं जर का व्हायोलेशन केलं तर व्हायोलेशन केलं या ग्राउंडवरती तुम्ही जर 359ने जर काय इमर्जन्सी डिक्लेअर केलेली असेल तर तुम्ही न्यायालयामध्ये त्या विरोधात दाद मागायला जाऊ शकत नाही. म्हणजे इन ऑल 359ने कोणता अधिकार काढून घेतलेला आहे तर फंडामेंटल राईट्सची अंमलबजावणी करणं, द एन्फोर्समेंट ऑफ द फंडामेंटल राईट्स हा जो अधिकार आहे तर हा अधिकार काढून घेतलेला आहे. आणि 358मध्ये काय केलेलं आहे तर सस्पेन्शन ऑफ आर्टिकल 19 हे काढून घेतलेलं आहे.
मग 359 मध्ये बाकीच्या फंडामेंटल राईट्सच्या इन्फोर्समेंटचा अधिकार काढून घेतलेला आहे. पण त्याच वेळी आर्टिकल 20 आणि 21 मध्ये जे सांगितलेलं आहे लाईफ लिबर्टी, तर त्याच्या इन्फोर्समेंटचा अधिकार काढून घेतला जाऊ शकत नाही असं मेन्शन केलेलं आहे. त्यानंतर 359 द्वारे जर काय इमर्जन्सी डिक्लेअर केली तर प्रेसिडेंट एक लिस्ट डिक्लेअर करत असतो आणि लिस्टमध्ये प्रेसिडेंट सांगत असतो की हे फंडामेंटल राईट्स जे आहेत तर या फंडामेंटल राईट्सच्या इन्फोर्समेंटचा अधिकार तुम्हाला नसणार आहे. म्हणजे प्रेसिडेंटने जे काय दिलेली लिस्ट आहे तर त्या लिस्ट सोडून जे काय बाकीचे फंडामेंटल राईट्स आहेत तर त्याच्या इन्फोर्समेंटचा अधिकार जनतेला असतो. त्यानंतर ही जे काय सस्पेन्शन ऑफ द एन्फोर्समेंट ऑफ द फंडामेंटल राईट्स ही जी काय ऑर्डर आहे तर तिला पार्लमेंटनं अप्रूव्ह करणं गरजेचं असतं. लक्षात घ्या, पार्लमेंटनं अप्रूव्ह करणं गरजेचं असतं. त्यानंतर 44 कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंटनं आर्टिकल 20 आणि 21च्या इन्फोर्समेंटचा अधिकार कुठल्याही परिस्थितीमध्ये काढून घेतला जाऊ शकत नाही हे डिक्लेअर केलेलं आहे. त्यानंतर डिक्लेरेशन मेड सो फार, म्हणजे आतापर्यंत नॅशनल इमर्जन्सी कधी कधी डिक्लेअर केलेली आहे तर पहिली 62ला केली, त्यानंतर दुसरी 71ला केली आणि तिसऱ्यांदा 75ला केली. ही जी 62 आणि 71 ही जी केली होती तर ती एक्सटर्नल इमर्जन्सी होती. म्हणजे तेव्हा चायना आणि पाकिस्तान बरोबर आपलं युद्ध झालं होतं, भारताचं युद्ध झालं होतं. म्हणजे 72 आणि 62 आणि 71ची जी काय आणीबाणी होती तर ती एक्सटर्नल इमर्जन्सी होती. पण 1975मध्ये इंदिरा गांधींनी लावलेली आणीबाणी खूप वादग्रस्त ठरली होती. तर ती आणीबाणी जी होती तर ती इंटरनल इमर्जन्सी होती. म्हणजे तेव्हा तत्कालीन राष्ट्रपतींनी आणि इंदिरा गांधी सरकारनं कारण काय दिलं होतं तर इंटरनल डिस्टर्बन्स निर्माण झालेला आहे आणि त्या कारणामुळे आम्ही आणीबाणी डिक्लेअर करत आहोत. तर त्यामुळं इंटरनेट डिस्टर्बन्स हा जो शब्द आहे तर तो खूप मोगम आहे आणि राजकीय हेतून वापरण्यास प्रेरित झालेला तो शब्द होता. त्याच्यामुळे 44व्या घटना दुरुस्तीने तो इंटरनेट डिस्टर्बन्सच्या ऐवजी आर्म्ड रेबेलेशन हा शब्द वापरला गेला. First proclamation of the national emergency was issued in October 1962 on account of the Chinese aggression in Nepal and was enforced till January 68. मग चायनानं 62ला युद्ध केल्यानंतर पुढे 6 वर्षासाठी ही नॅशनल इमर्जन्सी डिक्लेअर केली होती. ठीक आहे. सेकंड प्रोक्लेमेशन ऑफ द नॅशनल इमर्जन्सी वॉज मेड इन December 71 in the wake of the attack of the Pakistan. मग बांगलादेश मुक्ती चळवळीच्या वेळी जे काय पाकिस्तान बरोबर युद्ध झालं होतं तर त्यावेळी सुद्धा इमर्जन्सी डिक्लेअर केली होती. Even when the emergency was in operation, the third proclamation of the national emergency was made in June 1975. Both the second and the third proclamation were revoked in 77. मग 71चं जे काय प्रोक्लेमेशन होतं तर ते 75ला लागू होतंच. पण 75ला पुन्हा एकदा इंटरनल डिस्टर्बन्सच्या नावाखाली इंटरनल इमर्जन्सी डिक्लेअर केली आणि मग 71ची आणि 75ची अशा दोन्ही इमर्जन्सी ज्या होत्या तर त्या 77ला रिवोक केल्या गेल्या, म्हणजे मागे घेतल्या गेल्या.
तर आता आपण बघू प्रेसिडेंट्स रूल. याला बोलीभाषेमध्ये राज्य आणीबाणी असं म्हटलं जातं. पण राज्य आणीबाणी हा शब्द तितकासा बरोबर नाही आहे किंवा तो चुकीचा आहे, पण बोलीभाषेमध्ये तो वापरला जातो. पण मी एक्सपेक्ट करतो की आता तुम्ही कॉन्स्टिट्यूशनचा अभ्यास करताय, तुम्ही आता अर्धवट वकील झालेला आहात, त्यामुळे आता इथून पुढे तुम्ही राज्य आणीबाणी हा शब्द वापरण्याऐवजी प्रेसिडेंट रूल असा शब्द वापरणं जास्त योग्य ठरेल. तर प्रेसिडेंट रूल हा जो आहे तर तो 1935च्या कायद्यामध्ये सुद्धा मेन्शन केला होता आणि त्या कायद्यातील तरतूद आपण ॲक्सेप्ट करून प्रेसिडेंट रूलची तरतूद आपण कॉन्स्टिट्यूशनमध्ये अडॉप्ट केलेली आहे. तर ती तरतूद आर्टिकल 356मध्ये मेन्शन आहे. ठीक आहे. तर अकॉर्डिंग टू आर्टिकल 356 द प्रेसिडेंट रूल कॅन बी इम्पोज्ड ऑन एनी स्टेट ऑफ इंडिया ऑन द ग्राउंड ऑफ द फेल्युअर ऑफ द कॉन्स्टिट्यूशनल मशिनरी. म्हणजे आर्टिकल 356 नुसार एखाद्या राज्यातली घटनात्मक व्यवस्था जर काय ढासळली तर त्या राज्यामध्ये प्रेसिडेंट रूल म्हणजे राष्ट्रपती राजवट लागू केली जाऊ शकते. तर त्याच्यासाठी काय ग्राउंड आहे तर 2 ग्राउंड दिलेले आहेत. फर्स्ट ग्राउंड इज दॅट, ग्राउंड याचा अर्थ आधार, लक्षात घ्या. फर्स्ट ग्राउंड इज दॅट इफ द प्रेसिडेंट रिसिव्ज अ रिपोर्ट फ्रॉम द स्टेट्स गव्हर्नर or otherwise is convinced or satisfied that the state situation in such that state government cannot carry on governance according to the provision of the constitution. म्हणजे जर राज्याच्या गव्हर्नरने राष्ट्रपतीला अहवाल पाठवला आणि राष्ट्रपतीचं असं म्हणणं झालं की होय राज्यपालानं म्हटल्याप्रमाणे त्या राज्यातले सरकार हे घटनेला धरून चालत नाही आणि त्या राज्यामध्ये घटनेची अंमलबजावणी धोक्यात आलेली आहे, तर अशी परिस्थिती जर असेल तर अशा परिस्थितीमध्ये राज्यामध्ये प्रेसिडेंट रूल डिक्लेअर केला जातो. त्यामध्ये आणखीन एक गोष्ट आहे की जर समजा गव्हर्नरने अशा पद्धतीचा कोणताही रिपोर्ट पाठवला नाही तरी सुद्धा जर का प्रेसिडेंटला असं वाटलं की त्या राज्यामधली कॉन्स्टिट्यूशनल मशिनरी धोक्यात आलेली आहे तरी प्रेसिडेंट त्या राज्यामध्ये प्रेसिडेंट रूल लागू करू शकत असतो. म्हणजे प्रेसिडेंट रूल लागू करण्याविषयीचा अल्टिमेट राईट कोणाला आहे तर तो राष्ट्रपतीला आहे. म्हणजे प्रेसिडेंट रूल राज्यपालाने रेकमेंड केल्यावरच लागू करू शकतो का, लागू करत असतो का, तर नाही. जरी गव्हर्नरने रेकमेंड केलं नाही आणि जर राष्ट्रपतीला वाटलं की त्या राज्यातली कॉन्स्टिट्यूशनल मशिनरी धोक्यात आलेली आहे तरी सुद्धा प्रेसिडेंट त्या राज्यामध्ये प्रेसिडेंट रूल लागू करू शकतो. मग हे झालं 356 नुसार. त्यानंतर 365 नुसार सुद्धा प्रेसिडेंट रूल लागू केला जाऊ शकतो. तर ते म्हणजे कसं, ॲज पर द आर्टिकल प्रेसिडेंट रूल कॅन बी इम्पोज्ड इफ एनी स्टेट फेल्स टू कंप्लाय विथ ऑल डिरेक्शन्स गिवन बाय द युनियन ऑन अ मॅटर इट इज एम्पॉवर्ड टू. म्हणजे केंद्र सरकारला सेंट्रल लिस्टवरती आदेश देण्याचे अधिकार आहेत, बरोबर आहे. म्हणजे एक्झिक्युटिव्ह ऑर्डर देण्याचे अधिकार आहेत हे आपण बघितलेलं आहे. पण सेंट्रल गव्हर्नमेंटने दिलेले काय एक्झिक्युटिव्ह ऑर्डर्स आहेत तर ते जर राज्य सरकार फॉलो करत नसेल आणि राज्य सरकार जर केंद्राच्या आदेशांना नेहमीच पायदळी तुडवत असेल तर अशा परिस्थितीमध्ये प्रेसिडेंट त्या राज्यातलं सरकार बरखास्त करून प्रेसिडेंट रूल लागू करू शकतो तिथे.
ठीक आहे. त्यानंतर बघू आपण म्हणजे या दोन्ही गोष्टी जर समराईज करायच्या म्हटल्या तर अशा पद्धतीने आपल्याला समराईज करता येतील. इन सिम्पल वर्ड, अ प्रेसिडेंट रूल इज वेन अ स्टेट गव्हर्नमेंट इज सस्पेंडेड अँड द सेंट्रल गव्हर्नमेंट डायरेक्टली ॲडमिनिस्टर द स्टेट थ्रू द ऑफिस ऑफ द गव्हर्नर. म्हणजे इन शॉर्ट प्रेसिडेंट रूल लावणं म्हणजे काय असतं तर राज्यातलं जे काय सरकार आहे तर ते ॲबॉलिश केलं जातं, ते काढून टाकलं जातं आणि त्याऐवजी त्या राज्यातलं सरकार जे आहे किंवा सरकारला राज्यातल्या सरकारला असणारे जे काय अधिकार आहेत ते सर्व अधिकार हे संसदेला मिळतात किंवा प्रेसिडेंटला मिळतात आणि प्रेसिडेंटचा तो एजंट म्हणून किंवा हस्तक म्हणून गव्हर्नरद्वारे हे अधिकार वापरले जात असतात. म्हणजे जेव्हा प्रेसिडेंट रूल लागू केला जातो तेव्हा राज्यामध्ये मुख्यमंत्री नाही तर राज्यपाल हे डी फॅक्टो रूलर होतात, हे लक्षात घ्या. आणि या स्टेट इमर्जन्सीला कॉन्स्टिट्यूशनल इमर्जन्सी म्हणतात, हेही तुम्ही लक्षात घ्या. कॉन्स्टिट्यूशनल इमर्जन्सी. मग अशा पद्धतीनं प्रेसिडेंट रूल लागू केल्यानंतर त्याला पार्लमेंटरी अप्रुव्हलची आवश्यकता असते. पार्लमेंटरी अप्रुव्हलची आवश्यकता असते. त्यानंतर द प्रोक्लेमेशन ऑफ द प्रेसिडेंट रूल शुड बी अप्रूव्ड इन बोथ हाऊस ऑफ द पार्लमेंट विदिन 2 months ऑफ द इश्यू. म्हणजे एखाद्या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू केल्यानंतर 2 महिन्याच्या आत ते जे रेझोल्युशन आहे याला पार्लमेंटच्या दोन्ही सदनांनी मान्यता देणं गरजेचं असतं. आणि ही जी मान्यता आहे तर ती सिंपल मेजॉरिटीनं मान्यता असते. आपण बघितलेलं आहे सिंपल मेजॉरिटी म्हणजे काय आणि स्पेशल मेजॉरिटी म्हणजे काय. तर आय होप तुमच्या लक्षात येईल आता की सिंपल मेजॉरिटीनं हे केलेलं असतं, इथं मान्यता दिलेली असते. इथं म्हणजे जर प्रेसिडेंट रूलसाठी सिंपल मेजॉरिटीची आवश्यकता असते, पण आपण बघितलेलं आहे की नॅशनल इमर्जन्सीसाठी ही स्पेशल मेजॉरिटीची आवश्यकता सांगितलेली होती. मग राज्यामध्ये लावलेला जो काय प्रेसिडेंट रूल असतो तो इनिशियली 6 महिन्यासाठीच असतो. त्यानंतर तो 3 वर्षासाठी मॅक्झिमम 3 वर्षासाठी एक्सटेंड केला जाऊ शकतो आणि त्याच्यासाठी प्रत्येक 6 महिन्यांनी त्याला पार्लमेंटची मंजुरी घेणं गरजेचं आहे. म्हणजे एखाद्या राज्यामधला प्रेसिडेंट रूल मॅक्झिमम किती कालावधीसाठी लागू केला जाऊ शकतो तर तो मॅक्झिमम 3 वर्षापर्यंत लागू केला जाऊ शकतो. आणि ऑन द कॉन्ट्ररी नॅशनल इमर्जन्सी मॅक्झिमम किती कालावधीसाठी लागू केली जाऊ शकते तर त्याच्यासाठी मॅक्झिमम कालावधी सांगितलेला नाही. The 44th Amendment of the Constitution brought in some constraints on the imposition of the President rule beyond a period of 1 year. It says that a President rule can be extended beyond 1 year unless म्हणजे 44व्या घटना दुरुस्तीने काय सांगितलं की तुम्ही 3 वर्षापर्यंत प्रेसिडेंट रूल लागू करू शकता, मान्य आहे, पण 3 वर्षापर्यंत म्हणजे 1 वर्षापेक्षा जास्त कुठल्या परिस्थितीमध्ये तुम्ही लागू करू शकता तर देअर इज अ नॅशनल इमर्जन्सी इन इंडिया. म्हणजे देशामध्ये जर का नॅशनल इमर्जन्सी असेल तर त्याच परिस्थितीमध्ये एखाद्या राज्यातली राष्ट्रपती शाश्वत हे 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीनं जर त्या राज्यामध्ये जर पूर्ण देशामध्ये नॅशनल इमर्जन्सी लागू केलेली असेल तर अशा सिच्युएशनमध्येच त्या राज्यातलं राष्ट्रपती राजवट आहे तर ती 1 वर्षापेक्षा जास्त न एक्सटेंड केली जाऊ शकते. त्यानंतर जर इलेक्शन कमिशनच्या मते त्या राज्यामध्ये आता इलेक्शन घेऊ शकत नाही किंवा इलेक्शन घेण्यासाठी फिजिबल सिच्युएशन नाही असं जर काय मत झालं तर अशा
परिस्थितीमध्ये अशा परिस्थितीमध्येच त्या राज्यातलं जे काय प्रेसिडेंट रूल आहे तर तो 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी आपण एक्सटेंड करू शकतो. पण या दोन्ही परिस्थिती असल्या तरीसुद्धा मॅक्झिमम 3 वर्षापर्यंतच प्रेसिडेंट रूल एखाद्या राज्यामध्ये लागू केला जातो. आता आपण बघू व्हॉट हॅपन्स आफ्टर प्रेसिडेंट रूल इज इम्पोज्ड. म्हणजे प्रेसिडेंट रूल लागू केल्यानंतर नेमकी काय चेंजेस घडतात ते आपण बघू. फर्स्ट थिंग इज दॅट द गव्हर्नर कॅरीज ऑन विथ द ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ अ स्टेट ऑन बिहाफ ऑफ द प्रेसिडेंट. म्हणजे राज्याचा जे काय प्रशासन आहे तर ते राष्ट्रपतीचा हस्तक या नात्यानं गव्हर्नरकडे सर्व प्रशासनाचा कारभार येतो आणि गव्हर्नर हा डी फॅक्टो हेड बनतो. ठीक आहे, म्हणजे एरवी गव्हर्नर हा डी ज्युरो हेड असतो. ही ऑर शी टेक्स द हेल्प ऑफ अ स्टेट चीफ सेक्रेटरी अँड अदर ॲडवायझर ॲडमिनिस्ट्रेटर्स whom he or she can appoint. म्हणजे राज्यकारभार करण्यासाठी राज्यपाल त्या राज्याच्या मुख्य सेक्रेटरींची किंवा अन्य कोणाचीही मदत घेऊ शकतो. त्यानंतर द प्रेसिडेंट हॅज अ पॉवर टू डिक्लेअर दॅट अ स्टेट लेजिस्लेचर्स पॉवर वुड बी एक्झरसाइज्ड बाय द पार्लमेंट. म्हणजे प्रेसिडेंटला हा अधिकार आहे की प्रेसिडेंट हे डिक्लेअर करू शकतो की त्या राज्याच्या स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्लीचे जे काय अधिकार आहेत तर ते सर्व अधिकार पार्लमेंटला बहाल केले जातील आणि पार्लमेंट हे अधिकार त्या राज्याची लेजिस्लेटिव्ह असेंब्ली आहे असं समजून वापरेल. ठीक आहे, म्हणजे प्रेसिडेंट रूल लागू केल्यानंतर पार्लमेंटच त्या राज्याची विधानसभा असते हे लक्षात घ्या. त्यानंतर द स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्ली वुड बी आयदर सस्पेंडेड ऑर डिझॉल्व्ड बाय द प्रेसिडेंट. मग प्रेसिडेंट रूल लागू केल्यानंतर त्या राज्याची लेजिस्लेटिव्ह असेंब्ली जी आहे विधानसभा तर ती प्रेसिडेंटद्वारे सस्पेंड केली जाऊ शकते किंवा डिझॉल्व केली जाऊ शकते. म्हणजे एक लक्षात घ्या की विद्यार्थ्यांचा एक गैरसमज असतो की प्रेसिडेंट रूल लागू केल्यानंतर विधानसभा बरखास्त होते असा विद्यार्थ्यांचा गैरसमज आहे. तर हे चुकीचं आहे. प्रेसिडेंट रूल लागू करणं म्हणजे प्रथमदर्शनी काय होत असतं तर त्या राज्यातलं जे काय मुख्यमंत्री आणि त्याचं मंत्रिमंडळ असतं तर ते डिझॉल्व होतं आणि त्याचे सर्व अधिकार हे केंद्राकडे जात असतात. त्यानंतर प्रेसिडेंट रूल लागू केल्यानंतर प्रत्येक वेळी त्या राज्याची विधानसभा जी आहे ती डिझॉल्व होतेच अशातला भाग नाही. म्हणजे काही वेळा त्या राज्यात प्रेसिडेंट रूल लागू केल्यानंतर सुद्धा प्रेसिडेंट त्या राज्यातली विधानसभा अस्तित्वात म्हणजे जिवंत ठेवू शकतो. पण ती जिवंत जरी असली तरी तिला कोणतेही अधिकार नसतात. म्हणजे ती नॉमिनली जिवंत असते. पण प्रेसिडेंटला जर काय वाटलं की ती विधानसभा आपण सस्पेंड करण्याऐवजी डिझॉल्व करून टाकायची तर ती डिझॉल्व करण्याचे अधिकारसुद्धा प्रेसिडेंटला असतात. त्यानंतर when parliament is not in session the president can promulgate ordinance
विथ रिस्पेक्ट टू द स्टेट्स ॲडमिनिस्ट्रेशन. म्हणजे प्रेसिडेंट रूल लागू केल्यानंतर काय होतं, तर पार्लमेंटच त्या राज्याची विधानसभा म्हणून काम करते हे आपण बघितलेलं आहे. मग समजा जर पार्लमेंट सेशनमध्ये नसेल आणि जर ऑर्डिनन्स काढायची वेळ आली, तर त्या अशा परिस्थितीत त्या राज्यासाठी राज्यपाल ऑर्डिनन्स काढू शकत नाही. तर प्रेसिडेंट रूलच्या कालखंडामध्ये प्रेसिडेंटच ऑर्डिनन्स काढत असतो. लक्षात घ्या, प्रेसिडेंटच ऑर्डिनन्स काढत असतो. मग आपण आता बघू की प्रेसिडेंट रूल कधी लागू केला जातो. प्रेसिडेंट रूल कधी लागू केला जातो. इट हॅज बीन सीन दॅट प्रेसिडेंट रूल हॅज बीन इम्पोज्ड वेन एनी वन ऑफ द फॉलोइंग सर्कमस्टन्सेस हॅव अकर्ड. म्हणजे खालीलपैकी कोणतीही एक प्रकारची जर काय घटना घडली तर त्यावेळी भारतामध्ये प्रेसिडेंट रूल लागू केला जातो. तर ती म्हणजे कोणती, द स्टेट लेजिस्लेचर इज नॉट एबल टू इलेक्ट अ लीडर ॲज अ चीफ मिनिस्टर फॉर अ टाईम प्रिस्क्राईब्ड बाय द स्टेट्स गव्हर्नर. म्हणजे समजा राज्याच्या विधानसभेची निवडणूक झालेली आहे आणि मग त्यानंतर मुख्यमंत्री तयार करणं, मुख्यमंत्री निवडणं गरजेचं असतं. पण समजा त्या राज्याची विधानसभा कोणत्याही व्यक्तीला मुख्यमंत्री म्हणून निवडण्यास असमर्थ ठरत असेल तर त्या राज्यपाल त्या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करू शकत असतो किंवा राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस करू शकत असतो. त्यानंतर ब्रेकडाऊन ऑफ अ कोॲलिशन इन द स्टेट गव्हर्नमेंट that leads to the CM having minority support in the legislature and the CM is unable to prove his majority with the time prescribed by the governor. म्हणजे समजा राज्यामध्ये आघाडी सरकार असेल आणि आघाडी सरकारमधल्या एखाद्या पक्षानं त्या आघाडीचा पाठिंबा काढून घेतला. मग आघाडीचा पाठिंबा काढून घेतल्यानंतर जर का ती आघाडी अल्पमतामध्ये आली असेल, अल्पमतामध्ये आल्यानंतर जर लेजिस्लेटिव्ह असेंब्लीमध्ये फ्लोर टेस्ट पास करण्यास जर काय CM अनेबल ठरले म्हणजे असमर्थ ठरले, म्हणजे जर CM तो विश्वासदर्शक ठराव जिंकू शकले नाहीत, तर अशा परिस्थितीमध्ये गव्हर्नर प्रेसिडेंट रूल लावण्याचा रिकमेंडेशन देऊ शकतात. किंवा समजा एखाद्या सरकारच्या विरोधात लेजिस्लेटिव्ह असेंब्लीमध्ये नो कॉन्फिडन्स मोशन पास झाली, तर नो कॉन्फिडन्स मोशन पास झाल्यानंतर सुद्धा प्रेसिडेंट हे करू शकतात, गव्हर्नर प्रेसिडेंट रूल लावण्याचं रिकमेंडेशन देऊ शकतात. समजा एखाद्या राज्याच्या विधानसभेची मुदत संपलेली आहे आणि काही कारणांच्यामुळे त्या राज्यामध्ये नवीन विधानसभा निर्माण होऊ शकत नाही, विधानसभेची निवडणूक घेणं शक्य नाही आहे. म्हणजे समजा काही डिझास्टर आला किंवा एखादं साथीचा रोग आला, सध्या आलेला आहे तसा, किंवा समजा युद्ध झालं, अशा परिस्थितीमुळं निवडणूक घेणं शक्य नाही आहे असं जर काय झालं तर अशा परिस्थितीमध्ये गव्हर्नर त्या राज्यामध्ये प्रेसिडेंट रूल लागू करण्याची रेकमेंडेशन देत असतो. त्यानंतर आर्टिकल 365 आपण डिस्कस केलेलंच आहे. म्हणजे काय, जर केंद्रानं दिलेल्या आदेशांचं पालन राज्य सरकार करत नसेल आणि त्याचं वारंवार उल्लंघन करत असेल तर अशा परिस्थितीमध्ये सुद्धा गव्हर्नर सेंटरकडे
प्रेसिडेंट रूल लागू करण्याचं रिकमेंडेशन करू शकतो. आता आपण बघू रिवोकेशन ऑफ द प्रेसिडेंट रूल म्हणजे कुठल्या परिस्थितीमध्ये किंवा कशा पद्धतीनं प्रेसिडेंट रूल एखाद्या राज्यामधून काढला जाऊ शकतो. प्रेसिडेंट रूल कॅन बी रिवोक्ड एनी टाईम आफ्टर सच प्रोक्लेमेशन हॅज बीन मेड बाय द सबसिक्वेंट प्रोक्लेमेशन बाय द प्रेसिडेंट. म्हणजे प्रेसिडेंट रूल लागू करण्याचं प्रोक्लेमेशन प्रेसिडेंटने काढल्यानंतर पुन्हा लगेच जरी प्रेसिडेंटनं प्रेसिडेंट रूल कॅन्सल करण्याचं रेझोल्युशन किंवा प्रोक्लेमेशन जारी केलं तरी त्या राज्यामधलं प्रेसिडेंट रूल नाहीसा होत असतो. त्यानंतर दिस ऑकर्स when the leader of the political party produces letters indicating majority support for him in the assembly and stakes his claim to form a state government. म्हणजे समजा आपण कोणकोणत्या ग्राउंडवरती प्रेसिडेंट रूल लागू करता येऊ शकतो असं बघितलेलं आहे. तर त्यामध्ये पॉलिटिकल पार्टी जर पर्यायी सरकार तयार करू शकायला असमर्थ ठरत असतील तर प्रेसिडेंट रूल लागू केला जाऊ शकतो असं सांगितलेलं आहे. पण समजा काही पॉलिटिकल पार्टींच्या कोॲलिशननं पर्यायी सरकार तयार करण्याविषयी जर काय दावा केला आणि ते पर्यायी सरकार तयार झालं तरीसुद्धा त्या राज्यामधला प्रेसिडेंट रूल माघारी घेतला जाऊ शकतो. त्यानंतर आर्टिकल 356 हा जो आहे तर तो संविधानामधला एक अतिशय संवेदनशील मुद्दा आहे. कारण केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे जर वेगवेगळ्या पार्टीचा असेल तर हा मुद्दा नेहमी एक अलार्मिंग असतो. म्हणजे केंद्र आणि राज्य केंद्रामध्ये एका वेगळ्या पार्टीचं सरकार आणि राज्यामध्ये वेगळ्या पार्टीचं सरकार असेल तर त्यांचे हितसंबंध, त्यांची विचारसरणी, त्यांची निर्णय प्रक्रिया ही नेहमी वेगवेगळी असते. मग वेगवेगळे असल्यामुळं त्या दोघांचं कधीही पटत नसतं. म्हणजे आत्ता महाराष्ट्रामध्ये कसं सुरू आहे बघा. म्हणजे महाविकास आघाडीचं सरकार आणि केंद्रामधलं NDA सरकार हे दोन वेगवेगळ्या पक्षांची किंवा विचारधारेची सरकार आहेत. त्यामुळे त्यांच्यामध्ये कधीही कोऑर्डिनेशन नसतं. मग हे कोऑर्डिनेशन नसल्यामुळं काय होतं तर पूर्वी म्हणजे सुप्रीम कोर्टाने काही महत्त्वाचे निर्णय देण्यापूर्वी किंवा लोकांच्या मध्ये जनजागृती होण्यापूर्वी केंद्र सरकारच्या विरोधी विचारधारेचं सरकार राज्यामध्ये असेल तर केंद्र सरकार राज्यामधली सरकारं बरखास्त करत होतं आणि असेंब्ली डिझॉल्व करत होतं. तर त्याच्यामुळं 356चा बराच मिसयूज झालेला आहे आत्तापर्यंत. Article 356 gave a central government a wide power to stamp its authority on the state government. Although it was meant only for a mean to preserve the integrity, unity of the country, it has been used valiantly to oust the government who were ruled by the political opponent of a center. म्हणजे सेंटरच्या विरोधी पक्षांचं जर काही गव्हर्नमेंट असेल तर त्याला टॅकल करण्यासाठी हे राष्ट्रपती राजवटीचे अस्त्र बरेच वेळा वापरले गेलेलं आहे. इट वॉज युज्ड फॉर फर्स्ट टाइम इन 1951 इन पंजाब. म्हणजे पंजाबमध्ये पहिली राष्ट्रपती राजवट ही पंजाबमध्ये लागू केली. बिटवीन 1966 to 1977 इंदिरा गांधी गव्हर्नमेंट used it about 39
टाइम्स अगेन्स्ट वेरियस स्टेट्स. म्हणजे 66 ते 77 या कालखंडामध्ये इंदिरा गांधींच्या सेंट्रल गव्हर्नमेंटने 39 वेळा याचा वापर केला होता. मग त्यानंतर लिबरलायझेशन नंतर म्हणजे 94मध्ये एस आर बोम्माई केस आली. तर त्यामध्ये काय सांगितलं होतं, इन एस आर बोम्माई केस सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया पुट फोर्थ स्ट्रिक्ट गाईडलाईन फॉर द इम्पोजिशन ऑफ द आर्टिकल 356. तर त्यामध्ये त्यांनी काय सांगितलं की प्रेसिडेंट रूल ज्या राज्यामध्ये लावलेला आहे आणि जो ग्राउंड दिलेला आहे, तर तो ग्राउंड जो आहे तर तो ज्युडिशियल रिव्ह्यूसाठी ओपन असेल. तर तो ग्राउंड ज्युडिशियल रिव्ह्यूसाठी ओपन असेल. द इम्पोजिशन ऑफ द आर्टिकल 356 शुड बी जस्टिफाईड बाय द सेंटर. म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटनं तो ज्या ग्राउंडवरती 365 लागू केलेला आहे तर तो ग्राउंड जस्टिफाय करून सांगितला गेला पाहिजे. त्यानंतर कोर्ट हॅज अ पॉवर टू रिव्ह्यू द सस्पेंडेड ऑर डिझॉल्व्ड स्टेट गव्हर्नमेंट इफ द ग्राउंड फॉर द अपोजिशन इज फाउंड टू बी इनव्हॅलिड अँड अनकॉन्स्टिट्युशनल. म्हणजे जर का सेंट्रल गव्हर्नमेंटने राजकीय हेतूने प्रेरित होऊन स्टेटमध्ये प्रेसिडेंट रूल लागू करून त्या राज्यामधलं गव्हर्नमेंट आणि विधानसभा जर काय बरखास्त केलेली असेल तर तो डिसिजन रिव्ह्यू करण्याचा अधिकार सुप्रीम कोर्टाला आहे, असं एस आर बोम्माई केसमध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतर एस आर बोम्माई केसमध्ये आणखीन काय सांगितलं की पार्लमेंटनं इमर्जन्सीचं प्रोक्लेमेशन केल्यानंतर पार्लमेंट त्या स्टेटमधली असेंब्ली डिझॉल्व करू शकत नाही. तर तो कधीपर्यंत करू शकत नाही, जोपर्यंत पार्लमेंट ती त्या राज्यातली प्रेसिडेंट रूलला मान्यता देत नाही तोपर्यंत प्रेसिडेंट त्या राज्यातलं सरकार बरखास्त करू शकतो, पण स्टेट असेंब्ली डिझॉल्व करू शकत नाही. म्हणजे जर त्या राज्यातल्या राष्ट्रपती राजवटीला पार्लमेंटनं मान्यता दिली तर पार्लमेंटनं मान्यता दिल्यानंतरच त्या राज्यातले स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्ली डिझॉल्व होऊ शकते. त्यानंतर एस आर बोम्माई केसमध्ये काय सांगितलं होतं की सिरियस ॲलिगेशन्स ऑफ करप्शन अगेन्स्ट द स्टेट मिनिस्ट्री ॲट द फायनान्शियल इन्स्टॅबिलिटी आर नॉट ग्राउंड फॉर द इम्पोजिशन ऑफ आर्टिकल 356. म्हणजे करप्शनच्या मुद्द्यावरून किंवा फायनान्शियल इन्स्टॅबिलिटीच्या मुद्द्यावरून केंद्र सरकार राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करू शकणार नाही असं सांगितलं होतं. त्यानंतर if the ministry of a state resigns or it's dismissed or the loses the majority, then the governor cannot advise president to impose this article until enough steps are taken by the governor for the formation of the alternative government. म्हणजे एखाद्या राज्यातल्या मुख्यमंत्र्यांनी किंवा राजीनामा दिला तर तो राजीनामा दिल्या गव्हर्नर त्या राज्यामध्ये प्रेसिडेंट रूल लावा असं रेकमेंड करू शकत नाही. गव्हर्नरला पहिल्यांदा त्या राज्यामध्ये पर्यायी सरकार तयार करण्याविषयी चाचपणी करावी लागते. इतर पॉलिटिकल पार्टींना आमंत्रण द्यावं लागतं की तुम्ही पर्यायी सरकार तयार करा, आणि जर कुठलीच पार्टी पर्यायी सरकार स्थापन करण्यास जर यशस्वी ठरली नाही तरच गव्हर्नरला त्या राज्यामध्ये प्रेसिडेंट रूल लागू करण्याविषयी रेकमेंड करण्याचे अधिकार आहेत. त्यानंतर बोम्माई केसमध्ये त्यांनी सांगितलं की प्रेसिडेंट रूल ही जी काय सिच्युएशन आहे ती एक एक्सेप्शनल सिच्युएशन असावी. म्हणजे उठसूट कोण म्हणजे थोडे जरी मतभेद झाले सेंटर आणि स्टेट तरी
गव्हर्नरने प्रेसिडेंट रूल लागू करण्याविषयी रेकमेंड करू नये असं बोम्माई केसमध्ये सांगितलेलं आहे. मग सरकारी या कमिशन जे एस्टॅब्लिश केलं होतं, तर त्या सरकारी या कमिशनने सुद्धा 356च्या वापराविषयी काही रेकमेंडेशन्स केलेले आहेत. आणि त्यांनी काय म्हटलेलं आहे की 356 शुड बी यूज्ड व्हेरी स्पॅरिंगली अँड ओनली ॲज अ लास्ट रिसॉर्ट, म्हणजे शेवटचा पर्याय म्हणून 356चा वापर व्हावा. द प्रेसिडेंट्स प्रोक्लेमेशन ऑफ द प्रेसिडेंट रूल should include reason as to why he thinks a state cannot run normally. म्हणजे त्या सरकारी कमिशनच्या रिपोर्टमध्ये असं रेकमेंड केलं की प्रेसिडेंटनं हे डिक्लेअर करावं की त्याला असं का वाटलं की त्या राज्यामधलं सरकार आता सर्वसामान्यपणे का चालू शकत नाही, हे त्यानं डिक्लेअर करावं. त्यानंतर हायवर possible the center should give a state government a warning before imposition of a article 356. म्हणजे सरकारी कमिशननं असंही रेकमेंड केलं होतं की सेंट्रल गव्हर्नमेंटने एखाद्या राज्यामध्ये डायरेक्ट प्रेसिडेंट रूल लागू करण्यापूर्वी त्या राज्याला एकदा वॉर्निंग देणं गरजेचं आहे, म्हणजे अल्टिमेटम देणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढची रेकमेंडेशन अशी होती की द आर्टिकल should not be used for setting political scores. म्हणजे राजकीय मतभेद आहेत तर ते राजकीय मतभेदांमुळे सुडाच्या कारणानं याचा वापर होऊ नये. त्यानंतर पुढे असं सांगितलं होतं की द कमिशन रेकमेंडेड द अमेंडमेंट ऑफ द आर्टिकल इन ऑर्डर फॉर द प्रेसिडेंट टू बी अथोराइज टू डिझॉल्व द स्टेट लेजिस्लेचर ओनली आफ्टर गेटिंग पार्लमेंटरी अप्रुव्हल. म्हणजे सरकारी कमिशननं असं रेकमेंड केलं होतं की 356मध्ये एक असं कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट करावे की जोपर्यंत राज्यातील राष्ट्रपती राजवटीला पार्लमेंटद्वारे मान्यता मिळत नाही तोपर्यंत त्या राज्यातील विधानसभा डिझॉल्व्ह होऊ शकणार नाही, अशी एक त्यांनी रेकमेंड केली होती. तर यातल्या दुर्दैवानं खूपच कमी रेकमेंडेशन्स अंमलात आलेले आहेत आणि राजकीय इच्छाशक्ती नाही आहे असं दिसल्यामुळं SR बोम्माई केसमध्ये सुप्रीम कोर्टाने काही गाईडलाईन दिलेले आहेत आणि सुप्रीम कोर्टाचे गाईडलाईन हे कायद्यासारखेच असतात आणि कायदा म्हणून पाळणं गरजेचं असतं. त्यानंतर पंची कमिशन एक नेमला होता. तर पंची कमिशननं असं रेकमेंड केलेलं आहे, द कमिशन रेकमेंडेड दॅट अ सुटेबल अमेंडमेंट शुड बी मेड टू इन्कॉर्पोरेट द गाईडलाईन एस्टॅब्लिश बाय SC इन बोम्माई केस. त्यांनी असं सांगितलेलं की बोम्माई केसमध्ये ज्या काही गाईडलाईन दिलेल्या आहेत त्या गाईडलाईन ॲक्च्युली कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट करून कॉन्स्टिट्यूशनमध्ये इन्कॉर्पोरेट कराव्यात. त्यानंतर द कमिशन रेकमेंडेड दॅट द प्रोव्हिजन ऑफ द localized emergency which implies that the center can tackle issue at a town district level without dissolving the state legislature assembly while at the same time performing the duty of the union to protect state as per the article 355. म्हणजे पंची कमिशननं काय सांगितलेलं की समजा राज्याच्या एखाद्या पर्टिक्युलरली भागामध्ये जर काय प्रॉब्लेम निर्माण झाला असेल तर त्या पर्टिक्युलरली भागापुरती लोकलाइज्ड इमर्जन्सी एस्टॅब्लिश करा. म्हणजे समजा महाराष्ट्रामधल्या XYZ अशा 2-3 जिल्ह्यांच्या मध्ये काहीतरी प्रॉब्लेम निर्माण झाला, काही दंगली निर्माण झाल्या, तर परिस्थिती हाताबाहेर गेलेली आहे, तर मग या 3 जिल्ह्यांच्या पुरती लोकलाइज्ड इमर्जन्सी लागू करावी आणि या 3 जिल्ह्यांच्या पुरतीचे जे काय डिसिजन आहे तर ते सेंट्रल गव्हर्नमेंटने घ्यावेत आणि अन्य उर्वरित महाराष्ट्रामध्ये प्रेसिडेंट रूल लागू करण्याची आवश्यकता नाही आहे असं त्यांनी सांगितलं होतं. म्हणजे थोडक्यात आजार जिथं आहे तिथेच औषध लावा, पूर्ण शरीराला औषध लावू नका असं त्यांनी रेकमेंड केलं होतं. आय होप
इमर्जन्सीविषयी तुम्हाला लेक्चर हे आवडलेलं असेल आणि तुम्हाला समजलेलं असेल. इन शॉर्ट, इमर्जन्सीचे आता आपण दोन प्रकार बघितले. एक आहे की कॉन्स्टिट्यूशनल इमर्जन्सी आणि एक नॅशनल इमर्जन्सी. नॅशनल इमर्जन्सीचे ही दोन प्रकार आहेत, ते म्हणजे एक्सटर्नल इमर्जन्सी अँड इंटरनल इमर्जन्सी. एक्सटर्नल इमर्जन्सी ही वॉर अँड आर्म्ड रेव्होल्युशन या ग्राउंडवरती, वॉर अँड एक्सटर्नल ॲग्रेशन या ग्राउंडवरती लागू केली जाते. तर इंटरनल इमर्जन्सी आर्म्ड रेव्होल्युशनवरती लागू केली जाते. त्यानंतर कॉन्स्टिट्यूशनल इमर्जन्सी जी आहे तर तिला प्रेसिडेंट रूल असं म्हटलं जातं. तर ती कुठल्या ग्राउंडवरती केली जाऊ शकते, तर आर्टिकल 356 आणि 365 या ग्राउंडवरती. 365 वर कुठल्या ग्राउंडवरती लागू केली जाऊ शकते, जर स्टेट गव्हर्नमेंट सेंट्रल गव्हर्नमेंटनं दिलेले की जे काय ऑर्डर्स असतील तर ते फॉलो करत नाही असं जर काय वाटलं गव्हर्नरला तर ते लागू करू शकतात. त्यानंतर 356 प्रमाणे कधी करू शकते, जर काय राज्यातली व्यवस्था जी आहे ती घटनात्मक मार्गाने चालत नाही आहे अशी राष्ट्रपतीची किंवा राज्यपालाची धारणा झाली तर ते राष्ट्रपती राजवट लागू करू शकतात. त्यानंतर फायनान्शियल इमर्जन्सी हा एक प्रकार आहे. माझ्या नोट्समध्ये तो राहून गेलेला आहे, त्याविषयी आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. तर फायनान्शियल इमर्जन्सी लागू करण्याचे अधिकारसुद्धा सेंट्रल गव्हर्नमेंटला आहेत आणि फायनान्शियल इमर्जन्सी लागू केल्यानंतर सुद्धा स्टेट आणि सेंट्रल यांच्यामधले जे काही रिलेशन आहेत तर ते सुद्धा बदलतात आणि फायनान्शियल गोष्टींवरती राज्याला असणारे जे काय अधिकार आहेत तर ते सस्पेंड होतात. आणि फायनान्शियल इमर्जन्सी लागू केल्यानंतर पहिली गोष्ट म्हणजे फायनान्शियल इमर्जन्सी ही संपूर्ण देशामध्ये किंवा देशाच्या एखाद्या भागामध्ये लागू केली जाऊ शकते. आणि फायनान्शियल इमर्जन्सी लागू केल्यानंतर सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टाचे जे जजेस आहेत तर त्यांच्या सॅलरीमध्ये सुद्धा फरक होत असतो. म्हणजे बाकीच्या सॅलरीमध्ये फरक होतोच. राज्य सरकार, केंद्र सरकार यांच्या अखत्यारीत असणारे जे काय अधिकारी आहेत तर त्यांच्या सॅलरीवरती पण इम्पॅक्ट होतो. इवन मग सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट यांच्या न्यायाधीशांच्या सॅलरीवरती सुद्धा परिणाम होतो. ठीक आहे. आज अखेर भारतामध्ये एकदाही फायनान्शियल इमर्जन्सी लागू करण्यात आलेली नाही आहे. तर आय होप तुम्हाला इमर्जन्सीचं लेक्चर समजलं असेल.